विद्यार्थी मित्र हो, आपण BA-TYच्या 6व्या सेमिस्टरसाठी पॉलिटिकल आयडियॉलॉजी हा इलेक्टिव्ह पेपरचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या कोर्स कोडमध्ये DSC B3 याचा हा विषयाचा कोड आहे. या विषयाचा गाभा समजून घेत असताना आपलं असे लक्षात येतं, पॉलिटिकल आयडियॉलॉजी या राजकीय विचारधारा ही एक अलीकडील काळामध्ये राज्यशास्त्रामध्ये एक निर्माण झालेली एक विचारधारा आहे. मग ह्या विचारधारेचा मूळ गाभ्याशी जात असताना आपलं असं लक्षात येतं की पॉलिटिकल आयडियॉलॉजी म्हणजे राजकीय विचाराचा एक समूह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हा असा समूह असतो की जेणेकरून एक प्रकारची राजकारणाला एक दिशा त्या ठिकाणी दिली असते, राजकीय प्रवाहाला एक दिशा त्या ठिकाणी दिली असते. म्हणजे समाजाच्या शासन व्यवस्थेबद्दल, समाजामध्ये जी काही शासन व्यवस्था आहे ती कशा स्वरूपाचा असावी, त्या विचारधाराचा एक संच त्या ठिकाणी, विचारांचा संच असतो. मग त्या विचारधारेच्या आधारे एक न्याय, स्वातंत्र्य, समता यासारखे मूल्य आणि संसाधनाच्या वाटपाबद्दल असलेला विश्वास, तत्वे आणि विचाराचा एक सुसंगत असा एक संच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी प्रत्येक विचारधारा ही इतर राजकीय विचारधारेपेक्षा वेगवेगळी दिसून येते. कारण प्रत्येक विचारधारेच्या मध्ये जे काही तत्वे आणि विश्वास त्या ठिकाणी सांगितलेले आहे ते तत्व ही वेगवेगळी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या विचारधारेचा जन्म मुळातच समाजामध्ये जे विचारवंत असतात, समाजाचं चिंतन मनन करत असतात, राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून त्यांना एक शिस्तबद्ध जीवन पद्धती समाजाची त्या ठिकाणी घालून द्यायची असते. म्हणून आपल्या विचाराच्या आधारे त्याची एक गुंफण त्या ठिकाणी तयार केलेली असते आणि त्या गुंफणीच्या आधारे तो समाज कसा कटिबद्ध किंवा चालून राहील असा त्या ठिकाणचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की समाजाच्या व्यवस्थेबद्दल न्याय, स्वातंत्र्य, समता यासारख्या मूल्याबद्दल आणि संसाधनाच्या वाटपाबद्दल असलेल्या विश्वास, तत्वे आणि विचारांचा एक त्या ठिकाणी सुसंगत असा संच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि जी लोकांना राजकीय ओळख देते आणि सरकार आणि धोरणावर प्रभाव टाकते, जसे की समाजामध्ये जे काही विचारधारा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये उदारमतवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, पुराणमतवाद, स्त्रीवाद, साम्यवाद, लोकशाही आणि गांधीवाद यासारखे विचार समाजाला प्रभावित करणारे विचार त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच काय की उदारमतवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, पुराणमतवाद, स्त्रीवाद, साम्यवाद, लोकशाही हा एक विचारांचा एक संच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. की समाजाचा एक आदर्श किंवा समाजाने कशा स्वरूपाचं जीवन जगितलं पाहिजे हा एक विचार त्यामध्ये घालून दिलेला आपल्याला दिसून येतो. मग काळाच्या ओघामध्ये 18व्या शतकामध्ये ह्या अशा विचारधारांचा जन्म त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अलीकडील काळातील अनेक राजकीय पक्ष, अनेक देशांच्या शासन व्यवस्था या विचारधारेच्या आधारे क्रमबद्धपणे त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. ह्या विचारधारेचा जन्मच मुळात अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे. एकेकाळी राजेशाही होती. राजेशाहीचा एक साचेबंदपणा त्या ठिकाणी होता. परंतु जेव्हा मानवतावादी मूल्य समाजामध्ये रूढ होऊ लागली आणि ज्या जगातल्या ज्या काही महान क्रांत्या झाल्या, फ्रेंच क्रांती असेल, अमेरिकन, इंग्लंडच्या क्रांत्या असेल, या क्रांतीतून एक नवा विचार, नवा अध्याय त्या ठिकाणी निर्माण झाला आणि मानवतावादी मूल्य ही चिरंतन स्वरूपाची जी प्राचीन काळापासून चालत आलेली होती, या मूल्यांचा शोध आणि बोध घेण्याचं काम अलीकडील काळातील समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी करत असते. मग या मूल्य आधारित संकल्पनेच्या आधारे अनेक राजकीय विचारवंतांनी आपापल्या परीनं या विचारधारेला जन्म त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मग या विचारधारेचा आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी बघणं सर्वप्रथम क्रम प्राप्त ठरते. राजकीय विचारधारा म्हणजे नेमकं काय आहे याचा उहापोह या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. राजकीय विचारधारेची व्याख्या समजून घेत असताना आपला असं लक्षात येते की विचारधारा हा एक विचारांचा एक संच असतो. समाज कसा असावा, सामाजिक मूल्य कशी असावी याचा एक प्रकारचा विचारांचा संच त्या ठिकाणी घातलेला असतो आणि राज्यासाठी, व्यक्तीसाठी
त्यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे देखील गुंफलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून मार्गदर्शक तत्त्वे हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. याबरोबरच ओळख, व्यक्ती आणि समूहांना ओळख देणे हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओळख म्हणजे काही व्यक्ती या कशा स्वरूपाच्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. उदाहरण जर द्यायचं बघितलं तर कार्ल मार्क्स म्हटलं की आपल्याला साम्यवादी विचारसरणी त्या ठिकाणी आठवते. आणि लोकशाही म्हटलं की अब्राहम लिंकन असेल किंवा लोकशाहीची व्याख्या करणारे जे घटक आहे त्यांचं वापर त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. म्हणून राजकीय विचारधारेमध्ये विचारांचा असा संच असतो की ज्या आधारे समाजाची बांधणी त्या ठिकाणी सामाजिकता रूढ करण्यासाठी घातलेली असते आणि समाजासाठी, राष्ट्रासाठी काही विचाराचे मार्गदर्शक तत्त्वे देखील त्या ठिकाणी अंगीकारलेली आपल्याला दिसून येतात. आणि व्यक्ती समूहांना ओळख देण्याचं काम या विचारधारेचे त्या ठिकाणी करत असते. आज रशिया असेल, चीन असेल, क्युबा असेल, या विचारधाराच्या आधारे या देशांची आज काय झाले एक ओळख निर्माण झाली. ती कोणती ओळख आहे की हे राष्ट्र हे साम्यवादी विचारसरणी असलेले राष्ट्र त्या ठिकाणी दिसून येते. इंग्लंड असेल, भारत असेल, या जी काही भारताने स्वीकारलेली राजकीय विचारधारा आहे ती म्हणजे लोकशाही विचारधारा इंग्लंडच्या धर्तीवरती स्वीकारलेली. म्हणून भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशामध्ये संसदीय शासन पद्धती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्या शासनाची ओळख एक लोकशाही पद्धतीने झाली. म्हणजे काय ते विचारधाराच्या आधारे एक प्रकारची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की राजकीय विचारधारांची व्याख्या, सामाजिकता कशी असावी, मार्गदर्शक तत्त्वे, ओळख याचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विचारधारेचे महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी करावे. कारण धोरण निर्मिती करणे हे राजकीय विचारधारेचं महत्त्व आहे. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल, जगातले जे काही उदारमतवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, पुराणमतवाद या काही राजकीय पक्ष किंवा विचारसरणी निर्माण झाले आहेत त्यानुसार एक धोरण ठरवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. लोकशाही मूल्य ही मानवतावादी मूल्य आहे, ती समाजामध्ये रुजली पाहिजेत. लोकशाही हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. मग लोकशाही पद्धतीने शासनाची धोरणं कशी असली पाहिजे, समाजाचं धोरण कसलं असलं पाहिजे, राष्ट्राचं देखील कसं धोरण असलं पाहिजे. म्हणजेच काय की धोरण निर्मिती हे राजकीय विचारधारेचं एक महत्त्वाचं कर्तव्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण लांब पल्ल्याची धोरणं आपल्याला राष्ट्राच्या विकासाला त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात. मग लांब पल्ल्याचे धोरण जर आखायचं असेल मग ते धोरण कशा स्वरूपाचं आपल्याला अंगीकारायचं आहे जेणेकरून आपल्या देशाची, राष्ट्राची, समाजाची प्रगती, व्यक्तीची प्रगती त्या विचारधारेच्या आधारे त्या ठिकाणी व्हावी लागेल. म्हणूनच मला या ठिकाणी म्हणायचं आहे प्रत्येक राजकीय विचारधारा एक काय करत असते की महत्त्व असं असताना की त्या देशाचं धोरण त्या ठिकाणी ठरवत असतं. आता साम्यवादी जे काही राष्ट्र आहेत त्यामध्ये त्यांचं एक धोरण साम्यवादी विचारसरणीनुसार ठरलं आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या स्त्रीवाद ही एक संकल्पना असेल, स्त्रीवाद, त्यानंतर लोकशाही असेल, गांधीवाद असेल, गांधीवादाचे देखील एक स्वतःचं एक धोरण त्या ठिकाणी होतं. गांधीजी जे स्वतः वागत होते ते समाजासाठी वागण्यासाठी भार पाडत होते. अहिंसा, सत्य, अप्रिग्रह या अशा आदर्शवत संकल्पना त्यांनी जीवनामध्ये अंगीकारल्या होत्या आणि समाजाचं बदलही त्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे हाच आग्रह त्यांचा त्या ठिकाणी होता. म्हणून त्यांची धोरणं ही आपापल्या विचारसरणीची द्योतक त्या ठिकाणी मानावी लागेल असं या ठिकाणी तरी मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा राजकीय विचारधारेचा महत्त्वाचा भाग म्हणजे मतदारांना दिशा. मतदारांना म्हणजेच काय की समाजातील घटकांना, व्यक्तींना एक दिशा प्रत्येक राजकीय विचार त्या ठिकाणी देत असतो. स्त्रीवाद असेल किंवा लोकशाही समाजवाद असेल, भारत हा सुरुवातीच्या काळामध्ये लोकशाही धार्जिक राष्ट्र होते परंतु सामाजिक गणराज्य त्या ठिकाणी नव्हतं. परंतु लोकशाही समाजवाद हा नंतरच्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत झालेला घटक आहे. कारण लोकशाही ही केवळ एका व्यक्तीच्या विकासावर अवलंबून असणार चालणार नाही तर समाजाचा देखील त्या ठिकाणी विकास असला पाहिजे ही मुख्य भूमिका त्या ठिकाणी लोकशाही व समाजवाद त्या ठिकाणी मांडत असतो. समाजाचे गरजा, समाजाची दिशा, समाजाची प्रगती त्या ठिकाणी व्यक्तीच्या विकासाबरोबरच लोकशाही समाजाला अभिप्रेत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर स्त्रीवाद देखील म्हणजे समाजाचे आज दोन घटक जर आपण मांडले, स्त्री आणि पुरुष, पूर्वपार काळात आलेला जो घटक आहे तो स्त्री हा वर्ग
अनेक काळापासून सामाजिक व्यवस्थेमध्ये चिरडलेला भरडलेला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे आज स्त्रियांच्या अत्यंत दयनीय अवस्था आज समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग याला कुठंतरी उद्धार करण्यासाठी, स्त्रियांचं पुनरुत्थान करण्यासाठी स्त्रीवादी चळवळी या 18व्या-19 शतकामध्ये पुढं आलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यानुसार त्यांनी धोरणं ठरवलेली आहे. केवळ धोरणच तर ठरवली नाही, तर त्या दृष्टिकोनातून सामाजिक राजकीय जागृती घडवून आणण्याचं काम म्हणजे मतदारांना जागृती, मतदारांना त्या ठिकाणी एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी पार पाडलं जात असतं. अशा स्वरूपामध्ये धोरण निर्मिती असेल, मतदारांना दिशा देण्याचं काम असेल आणि एक प्रकारची प्रत्येक राजकीय विचारसरणी एक सामाजिक व्यवस्था आहे. कारण प्रत्येक विचारसरणी हे काळाचं अपत्य असतं आणि जो काही समाज असतो तो समाज आपल्या विचारधाराच्या आधारे त्या समाजाची एक व्यवस्था बांधण्याचं काम त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय विचारधारा करत असते. साम्यवादी विचारसरणीनं देखील आपल्या संपूर्ण समाजाची निर्मिती, समाजाची मालकी, समाजामध्ये असलेले घटक या दृष्टिकोनातून साम्यवाद कसा महत्त्वाचा आहे, साम्यवादाची रचना कशी असावी या दृष्टिकोनातून साम्यवादी राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रांची बांधणी त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे काही राजकीय विचारसरणी निर्माण झालेल्या आहेत, या सर्व राजकीय विचारसरणी या आपापल्या विचारांना धोरण ठरवत असताना आपला समाजाची बांधणी देखील त्या विचारधाराचे करत असतात. अशा स्वरूपामध्ये राजकीय विचारधाराचे महत्त्व त्या ठिकाणी पटवून देत असताना मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की राजकीय विचारधारा ही स्वतः धोरण त्या ठिकाणी ठरवत असते. त्यानुसार समाजाची राजकीय अंमलबजावणी त्या दृष्टिकोनातून करत असते. मग हा संपूर्ण आटापिटा कशासाठी चालू आहे, तर तो म्हणजे एक सामाजिक व्यवस्था त्या दृष्टिकोन होते. भारत ही एक लोकशाही गणराज्य आहे. हा एक आहे की सामाजिक बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे. पाकिस्तान हे अध्यक्षीय लोकशाही आहे. प्रत्येक देशाची राष्ट्राची शासनपद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. आज आपण बघतो की अशा खंडामध्ये अनेक लोकशाही राष्ट्र आहे. त्यापैकी भारत हे काय आहे, आधी सुव्यवस्थित लोकशाही टिकवून आहे. या पाठीमागचं जर श्रेय आपल्याला कशाचं द्यायचं असेल ते भारतीय राज्यघटनेला द्यावं लागतं. कारण भारतीय राज्यघटना एक असा आरसा आहे आपल्या लोकशाहीचा, आपल्या देशाचा, की त्या आधारे आपण आपल्या समाजाची, राष्ट्राची बांधणी त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारे प्रत्येक राजकीय विचारसरणीचं महत्त्व त्या समाज व्यवस्थेमध्ये आजही टिकून आहेत. आणि सामाजिक व्यवस्था प्रत्येक व्यवस्था ज्या राष्ट्रांनी जी काही सामाजिक व्यवस्था स्वीकारलेली आहे, राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाची बांधणी केली आहे. ही बांधणी करत असताना त्या दृष्टिकोनातून धोरणाची निर्मिती देखील केलेली आहे आणि समाजामध्ये जाणीव जागृती देखील त्या दृष्टिकोनातून घडवून आणलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद. आजच्या काळामध्ये आपण फक्त राजकीय विचारधारेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेतलेली आहे, ज्यांचं वैशिष्ट्याची देखील आपण नंतरच्या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला मी या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व विद्यार्थ्यांचे आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.